महायुतीतला घटक पक्षाचा महापौर असल्याचं तुम्ही म्हणताय 27 ठिकाणी. हे सगळं जे काही यश आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही म्हणताय की यश मिळणार आहे, पण पुन्हा एकदा मुंबईपासून सुरुवात करू. खरं तर काहीच दिवस शिल्लक आहेत, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, तुमच्यावरती सुद्धा सगळ्या तोफा डागलेल्या आहेत. पण महत्वाचं असं मुंबई म्हणून मुंबई शहर MMR रिजनमध्ये ही सगळ्या इतर पण महापालिका आहेत, ह्या एवढ्या मोठ्या सगळ्या परिसरासाठी नेमकं असं काय बदलायचं तुम्हाला असं वाटतं की काय बदललं गेलं पाहिजे पुढच्या 5-6 वर्षांमध्ये? मला असं वाटतं की त्या बदलाची सुरुवात आम्ही ऑलरेडी केली आहे. बघा, आपण जर मुंबईचा विचार केला तर जे IT रिव्होल्युशन होतं हे मुंबई कॅप्चर नाही करू शकलं. ते मोठ्या प्रमाणात हैदराबादला गेलं, बंगलोरला गेलं. याचं कारण काय होतं? इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट, न परवडणाऱ्या ऑफिस स्पेसेस, या सगळ्या गोष्टींमुळे ते त्या ठिकाणी गेलं. 2014 नंतर मुंबईला आम्ही बदललेलं आहे. आज आपण पाहू शकता, ज्या मुंबईमध्ये 15 वर्षात 11 किलोमीटरची मेट्रो झाली, 5 वर्षामध्ये 475 किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क आपण सुरू केलं. बांधकाम 200 किलोमीटर जवळपास डिलिव्हर झालंय. पुढच्या 2 ते 3 वर्षात सगळं डिलिव्हर होईल. मुंबईत कुठूनही कुठे मेट्रोनी जाता येईल. या मुंबईतली जी सबर्बन रेल्वे, आपली लोकल ट्रेन, जी मुंबईकरांची लाईफलाईन आहे, त्याचे प्लॅटफॉर्म्स आपण लांब केले, तिथे एस्केलेटर्स लावले, पॅसेंजर एम्युनिटीज तयार केल्या, त्या ट्रेनचे डब्बे वाढवले, त्याची स्वच्छता वाढवली. आता पुढच्या टप्प्यात त्यालाही मेट्रोसारखे आपण बंद दरवाजे होणारे आणि AC कोचेस देणार आहोत. आणि ते करत असताना आम्ही हा शब्द दिलाय, सेकंड क्लासचं फेअर न वाढवता आम्ही AC कोचेस आणि बंद होणारे दरवाजे त्या सबर्बन रेल्वेला देणार आहोत. आपण जर कनेक्टिव्हिटीमध्ये बघितलं तर आपण कोस्टल रोड तयार केला. आता कोस्टल रोड जो आहे तो बांद्र्यापर्यंत गेलेला आहे. बांद्र्यापासून वर्सोव्यापर्यंत एक सीलिंग कापले, त्याचं काम जवळपास 70% झालंय. वर्सोव्यापासून दहिसरपर्यंतची एक सीलिंग, दहिसरपासनं भाईंदरपर्यंतची सीलिंग, त्यानंतर मग भाईंदरच्या उत्तरपासनं विरारपर्यंतची सीलिंग, विरारपासनं मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा थेट अलिबागपर्यंत आपण आणतो. म्हणजे एक पूर्ण रिंग रोड आपण त्या ठिकाणी देतो. यासोबत आपण ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी करता आपल्याला कल्पना आहे की ठाण्यापासून बोरिवलीपर्यंत टनेलचं काम चालू केलं आहे. मुलुंडपासून तर गोरेगावपर्यंत टनेलचं काम चालू केलेलं आहे. दुसरं, आपण गोरेगावपासून एक वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल अशा प्रकारचा एक रस्ता आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे, DP रोड. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवे ज्याच्यावर 60% मुंबईचा ट्रॅफिक जातो तो पूर्णपणे डिकंजेस्ट होणार आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण हा जो काही आपला बांद्रा आहे, बांद्र्यापासून एक टनेल तयार करून तो BKCत नेणार आहोत. BKCतनं तो टनेल एक कुर्ल्याकडे जाईल, दुसरा टनेल हा त्या ठिकाणी आपल्या एअरपोर्टकडे जाईल आणि एअरपोर्टपासनं तो थेट कोस्टल रोडला जाऊन मिळेल. त्यानंतर कुर्ल्यापासनं तर आपण इकडे घाटकोपरपर्यंत एक 4 किलोमीटरचा ओव्हरब्रिज तयार करतोय, म्हणजे ज्याला आपण एलिव्हेटेड रोड म्हणतोय. त्यामुळे आता जिथे 1.5-2 तास लागतात किंवा 1 तासभर लागतो, तिथे 20 मिनिटात लोक पोहोचणार आहेत. या साईडला जर आपण बघितलं तर आपण अटल सेतू तयार केला. आता अटल सेतू तयार केल्यानंतर ईस्टर्न फ्रीवेवरनं खाली आल्यानंतर आपल्याला जी काही कंजेशन आहे ते दूर करण्याकरता तिथे आपण एक ऑरेंज गेट टनेल तयार करतोय. त्याचसोबत वरळीवरनं शिवडीपर्यंत एक फ्लायओव्हरचं काम जे पुढच्या वर्षी कंप्लीट होईल, ती एक कनेक्टिव्हिटी आपण तयार करतोय. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये ईस्टर्न फ्रीवे हा जो छेडानगरला संपलेला आहे, हा ईस्टर्न फ्रीवे आपण थेट नेणार आहोत त्या ठिकाणी, अगदी म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ठाण्यापर्यंत आणि तिथनं आपण पुढे अगदी भिवंडीपर्यंत नेण्याचा आपला तो एक विचार आहे. आणि हे सगळं करत असताना मुंबईकरांचा दुसरा महत्वाचा प्रश्न जो घरांचा आहे, त्यातही आपण खूप मोठ्या प्रमाणात बदल करतोय. विशेषतः आपल्याला माहिती आहे की BDD चाळ जी आपण रिडेव्हलप करून दाखवली, या ठिकाणी पत्रा चाळ असेल, अभ्युदयनगर असेल, मराठी माणसाला घरं हे केवळ ऐकलं जात होतं, ते करून दाखवलं. 80,000 मराठी माणसं ही एकट्या BDD चाळीमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे तिथे एक परिवर्तन केलंय. आणि यासोबत सेल्फ रिडेव्हलपमेंट आपण आणली. 1600 घरं सेल्फ रिडेव्हलपमेंटमधनं 1600 सोसायटीज त्या ठिकाणी रिडेव्हलप होत आहेत. SRA मध्ये धारावीसारखा प्रकल्प आपण आणला. SRAच्या बंद पडलेल्या योजना आपण सुरू केल्या. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 360 डिग्री मुंबईचं आपण एकीकडे विकास करतोय, दुसरीकडे या मुंबईचं जे घाण पाणी, सांडपाणी, मैल्याचं पाणी समुद्रात थेट जात होतं, ते सगळं पाणी ट्रीट करण्याकरता इतके वर्षानंतर मुंबईमध्ये STP
आपण 16,000 कोटी रुपयाचे तयार करतोय, जे पुढच्या वर्षीपर्यंत तयार होतील आणि मग आपल्या समुद्रात स्वच्छ पाणी येईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक मुंबई, एअर क्वालिटी इम्प्रूव्ह केलेली मुंबई ही आम्हाला करायची.